गरज असली तर करा म्हणजे उलट पालट बोलते काय तुम्हाला? हा मग काय मी ठेका घेतला का सगळे काम करायचा? आईला दुखणं असं आहे ना, सांगता बी येईना सहन बी होईना. तुम्ही काय पाहताय, काय सहन करताय, मला सांगितलं तर समजल ताई. काय सांगू तुम्हाला, सांगायला काहीच राहिलं नाही. पार लाज सोडली या माणसाने, पार लाज सोडली. लाज सोडली? अरे मग तिची इच्छा असेल की नवऱ्याने माझ्या मनातलं काहीतरी ओळखावं, तू ओळख ना काहीतरी मनातलं. आता तिचं मन काय बघुले ग ते काय असं हात घालून वळखायला? या बायांची डोकी कुठे चालते ना, काही सांगता येत नाही बाबा. आजपासून केसापासून पायाच्या नाकापर्यंत अंगून ढाळून झोपणार. शिजून निघलो तरी चालेल पण बाहेर नाही. ए काय अगं हिथं कुठे येऊन बसली तू? आता बसू बी नको का सुखानी? अगं तसं नाही, पण किती आवाज देतो मागासपासून मी. मला कशाला आवाज देता? येते यायला कशाला आवाज देता म्हणजे? अगं सकाळ सकाळ आता कामाला लागायचंय मला. चहा पाणी नाश्ता काय आहे का नाही? गरज असली तर करा. गरज असली तर करा म्हणजे उलट पालट बोलते काय तुम्हाला? हा मग काय मी ठेका घेतला का सगळे काम करायचा? आईला अरे बिघडली काही? मीच बिघडले. अरे सकाळ सकाळ असं बोलण्यापेक्षा माणसाने आपलं चांगल्या मूड मध्ये आहे ना, चहा पाणी नाश्ता द्यावा नवऱ्याला. हो ना? हा चहा पाणी बरं लागतो मड्यावर वतायला. आईला ए बाई, काय तू काय भांडायचंच मनाव घेतलंय का? झालंय काय नेमकं ते तरी सांग. मी तुमच्याकडे आले का तुम्ही माझ्याकडे आला? अरे माझ्याकडं आणि तुझ्याकडं काय? इथं काय भारत पाकिस्तान बाउंड्री काय आपण? बोलायचं नाही माझ्यासोबत तुम्ही अजिबात. तुझ्या कळतच नाही मला तुमचं काय चाललंय काय नाही. जरा पण लाज नाही तुम्हाला. सगळी लाज सोडली. आईला आता आपल्या घरात चहा मागायला काय लाजायचंय? आपल्या घरात ना, हा. आपल्या घरात लक्ष पण द्यायचं असते. म्हणजे काय? स्वतःच्या हरकतीकडे पण लक्ष द्या. जरा जरा सुधारायचं बघा. ए सुधरायचं बघा म्हणजे मग काय बिघडलोय काय मी? का पिऊन पडतोय का आवाज? दिसतंय ते किती बिघडलेत ना? दिसतंय, बघते मी 1 महिन्यापासून. नीट बोल बर का तू. नीटच बोलते अजून तरी. अजून तरी म्हणजे हा याच्यापेक्षा लय भारी भारी बोलता येते मग मला. तू काय धमकी बिमकी देते काय मला? देईन धमकी देते काय म्हणजे? आईला तुझी काय चूक नाही बर का. नाही तू आली मुडाला, ले दिवस भांडणं नाही झाली. तुला एकदा मग बघ फुकीतो चांगला धरून. कस काय ठोकीतान? मी बी बघून घेईन मग. समजलं का? जा काम धंदे बघा. उघड डोकं खराब नका करू. चहाचं भेटणार नाही. दुपारचं जेवण बघा हॉटेल बिटेल बघा तिकडं. मग तू काय खाणार? माझं मी बघून घेईन. निघा. एकदा विचार तरी की. निघता का? चहा पाहिजे. बाप्या अरे काय लय लिवात बसला जायला. निवांत दिसतोय का? अरे आयुष्याला वैतागून बसलोय मी इथं. म्हणजे नक्की झालंय तरी काय? झालंय काय? आईला दुखणं असं आहे ना, सांगता बी येईना सहन बी होईना. अरे नक्की म्हणायचंय काय तुला, मला हे तरी सांग म्हणजे कळन मला. अरे मलाच कळलं, तुला काय सांगू मी? घडलं काय हे तरी सांग मला. नक्की तू एवढा तापलाय काय? तापलोय कशाचं? अरे मला गार केलाय सकाळ सकाळ. कुणी गार केला तुला? बायकोनी. बायकोनी होय? ए हा? बायकोनी होय म्हणजे काय? अरे तू स्वभावच असतोय बायकांचा, एवढं काय म्हणावं घ्यायचं त्यांचं? अरे स्वभाव नाही बाबा, उपाशी मारलाय मला. डायरेक्ट खूप बस मारला. आणि मग अरे जेवण बिवण तर लांब राहिलं, बिन पाण्याचं हाकलून दिलंय घरातनं. नक्कीच तू काहीतरी केला असं मग आणि काय? अरे तेच तर मला कळलं ना, मी केलंय काय. तू कुठं गेला तर नव्हतं ए, ना? ए, 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 तसलं नाही काय. नाही ना? नाही नाही तर जाशील बाबा. बायको एवढे सोन्यासारखे असताना बघ तुझं काय सांगता येते बाबा. ए हा बायकोचं जाऊ दे, लग्नानंतर ओळखती. तू तर मला लहानपणापासून ओळखतोय ना. हा ओळखते तसा तुला कोणी भाव बी देत नाही म्हणा. पण मग असं अचानक घडलं कसं बा? एवढं चांगलं चाललं होतं सगळं ना, अचानकच असं म्हणलं काहीतरी विषय असन का नाही? अरे बायकांचं हीच अडचण आहे. नवऱ्याला सांगाव तरी ना काय झाले नेमकं. सांगितलं नाही, काय नाही काय नाही. सकाळी धरून बाई कोपऱ्यात बसली जाऊन. अरे मी शोधू शोधू जाम झालो. अरे मग तिची इच्छा असेल की नवऱ्याने माझ्या मनातलं काहीतरी ओळखावं, तू ओळख ना काहीतरी मनातलं. आता तिचं मन काय बघुले ग ते काय असं हात घालून ओळखायला? हा ते पण आहे, काय कळत पण नाही बायका. अरे सांगा ना बिन काय नाही, नुसतं हाणामारीचीच भाषा करायला लागली. डायरेक्ट हाणामारीची भाषा. आणि मग धावून आली माझ्या अंगावर 3दा वास्कोनी. वास कोणी? आणि मग
या आईला याच्यावर एकच उपाय बघ. काय बायकाला सांगा त्यात सगळं. मग आता मी लुगडं घालून जाऊ काय तिच्या पुढे? अरे तुझं नाही बोलत मी. मग मी काय करतो, माझ्या बायकोला देतो पाठवून तुझ्या बायकोकडं. म्हणजे ती कसं विश्वासात घेऊन जरा विचारण बाबा खोलवर, मग तर कळण नक्की झालंय काय. हा ते होय. आईला शेवटी जोडीदारच कामाला आला बघ. हा मग जोडीदार 50 आहे का? का कशाला? अरे कशाला नाही, ते तांदूळ घरी घेऊन जायचंय, पैसे नाही आणले मी म्हणून हाय का बाबा. आईला एक काम कर, ऑनलाईन मार. हा ऑनलाईन मार. हा? जा मग दुकानात. हा, हा जाऊ ना? तेवढं वहिनींना पाठवून दे घरी. लगेच. हा मी बिनबिडीचा मारायचो नाही तर. अरे गेलो की लगेच हा चालते. 50 पाठव तेवढे. हा पाठवतो. आईला याने चांगलं काम केलं आपले. वाचतोय बो आता. आईला अयो सांभाळ रे देवा, काय बघायला भेटलं हे, काय नशीब लिहिलंस आता तुझं तुलाच माहित. का हो? काय झालं असं का म्हणताय तुम्ही? काय म्हणायचंय आता, बोलायला काय राहिलं नाही. माहित अक्कलच बंद झाली बाई. असं नका म्हणू, अक्कल वगैरे काढताय. काय झालंय मला सांगा तरी. सगळं मला वाटलं नव्हतं असं होईल, अजिबात वाटलं नव्हतं असं होईल. पण जे झालंय ना, अहो 1 महिना झालं, 1 महिना उघड्या डोळ्यांनी मी पाहते. मला माहितीये माझीवर काय बितते, मी कसं कसं सहन करते. तुम्ही काय पाहताय, काय सहन करताय मला सांगितलं तर समजल ताई. काय सांगू तुम्हाला, सांगायला काहीच राहिलं नाही. पार लाज सोडली या माणसाने, पार लाज सोडली. लाज सोडली? काय झालंय मला सांगा तरी. अहो रोज रोज बघते मी. काय बघता? कसं सांगू तुम्हाला आता मी, मलाच लाज वाटते. पण या माणसाला जरा लाज वाटा. रोज उठलं की खातय पितय हदडतय जातय बाहेर. अहो काय विचारायची पद्धत आहे का नाही? बायको कशामुळे रुसली, कशामुळे, पण काही घेणं देणं नाही. आपलं चाललंय, रोज चाललंय, त्यांची मजा हजार चालली. म्हणजे मजा हजा चाललीये म्हणून तुम्ही चिडलाय? तसं नाहीये ते, तुम्हाला नाही कळायचं ते. मग कसं येते तुम्ही सांगितल्याशिवाय ते मला नाही समजणार. माझ्या काळजावर असा दगड ठेवलाय मी. मला वाटलं नव्हतं माझं असं वाटोळं होईल. माझ्या संसाराचा पारिस्फोट झालाय. तुम्ही सांगितलं तर समजेल ना मला पण काही समजणं झालं तुम्ही काय बोलताय ते. आता कसं सांगू, कुठून सांगू, मला काही समजना. बरं रडू नका तुम्ही, आता मला सांगा ना लवकर काय ते. कसं सांगू तुम्हाला मी? तसंच सांगा पटकन. तुम्ही सगळ्या गावात सांगताना. अहो मी का सगळ्या गावात जाऊन सांगल? मला काय तेवढेच काम आहेत का? माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे, माझा संसार मोडून जाईल. तुम्ही मला सांगणार आहात का नाही तेवढं सांगा मला वचन द्या, तुम्ही कोणाला सांगणार? दिलं वचन. इकडे. काय सांगताय? ऐका, माझे हे त्यांचे चांगले मित्र आहेत. ते काहीतरी सोक्ष मोक्ष नक्की लावतील, त्यांच्याशी बोलून घेतील, समजून सांगतील जे काय असेल ते. मला वाटत नाही आता काय होईल. प्रकरण सगळं हाताबाहेर गेलंय. आता तोच काय करेल ते करू. मला तर काही खरं वाटत नाही आता या संसारात. असं काय म्हणताय ताई तुम्ही? सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही ऐका माझं. काही राम नाही राहिला आमच्या संसारात. अहो तेव्हा तूच बघ रे काय ते. असं काही बोलून होणार नाहीये, तुम्ही माझ्यासोबत चला. चला. नाही हे आपल्याला अजिबात पटलेलं नाही. असं वागण अजिबात मला वाटलं नव्हतं बघा, असं वागण म्हणून. हा त्याला येऊ दे, त्याला मी बोलूनच घेतलेला आहे. आता नाही त्याला सरळ केला त्याच्या पण झालंय काय. नाही मला सांगू शकता, मला थोडं कल्पना तरी द्यावं काय झालंय नक्की. पण मग मला तसा वाचका काढायला त्याला. तुम्हाला कसं सांगू भाऊजी, त्यांनाच विचारा. अरे तुझं अजून तोंड नीट नाही झालं का? सकाळी उपाशी मारले, दुपारी मारले, संध्याकाळचं काय माणसं गोळा करून रडत बसली. तुला काय खेटरने हाणू का रे? ए. हा? हाणू का खेटरनी? होय हा
मला कळलेलं आहे तू काहीतरी विचित्रपणा केलेला आहे. हा निर्लज्जपणा केलाय भाऊजी, निर्लज्जपणा. तेव्हा तोंड सांभाळ बर का. अरे काय बोलते तू ऐकत बसलाय. तिला नका काय बोलू तुम्ही. क- तुमचं काय चाललंय ते बघा आधी. त्यांचं कशाला बघतील ते. अरे माझं कुठं काय चाललंय. तुम्ही आता डायरेक्ट ह्याच्या तोंडासमोर सांगून टाका काय विषय तो. अरे तोंडासमोर काय सांगायचंय. मला माहितीये ना काय चाललंय. कामं असतात चालू माझी बाहेरची. मला माहितीत ना तुमचे 12 ते 3, 3 ते 6 काय काम चालू असतात. ड्युट्या चालू आहेत काय? ड्युट्या रात्रीच्या ड्युट्या चालू आहेत त्यांचे भाऊजी. नाईट ड्युटी हाणतो बरं तू. कसली ड्युटी हाणता नक्की तुम्ही? हा डोकी फिरली काय. काय चाललंय तुमचं. ए बाई स्पष्ट बोला आता. स्पष्ट सांगा बरं. स्पष्ट. माझं हा, डोकं- बाजूला काय याला असा तुडीतो ना याचा सगळ्या अख्ख्या बरगाड्या सरळ करून टाकीतो. तुम्ही फक्तच बोला. मी हाय तुमच्या सोबत. हा. भाऊजी हे का नाही रोज रातच्याला 12 वाजता उघडेच घराच्या बाहेर जातात आणि पाटे पाटे येतात. काय माहित रातभर काय करतात बाहेर. हा? होय. डोळे खाली कर फॅक्टरी हाणीन. आणि काय करतो? एक महिन्यापासून हे चाललंय भाऊजी. एक महिना होय रे. तिकडं कोणाचं लोणी खायला जातो तू? ए काय बोलतो तू. मग कुठं जातो रातचा? किती टाइम काय सांगितलं तुम्ही? 12 हा 12 वाजता. आणि पाठ येतो रे. कुठं ड्युटी आणि तू? सकाळ सकाळ तांबडे फुटत येतात. हा, मग घरी तर यावंच लागत ना माणसाला मग. घरी यावं लागन. अरे पण जातो कुठं तू? रातभर रातभर. अरे गप्तो. बाईने एक डोकं खाल्लंय माझं. तुम्हाला माहितीये का खरी परिस्थिती काय आहे? काय आणि हेच मला आधी बोलायचं ना. मग तू रातचं कुठं जातो तुम्ही. तू पडलेली असती थोबाड वाचून आणि मी कोणाला सांगत बसणार. काय झालंय माहितीये का. आणि त्याच्यासाठी माणसं गोळा केली तू. काय ते सांगा आधी. काय माहितीये का. अरे आता हे काय नवीन लाईटीवाल्यांनी नियम काढलाय काय माहिती. रातचे आहे ना 12 वाजताच लाईट घालून टाकतात. जाती हा जाती जाती हे काय? खरं हे खरं हा, जाती हा. आता तुम्ही मला सांगा. मला ती आहे ना गरमी सहन होत नाही. घरात एवढं गरम होतंय. आणि आता घरात सगळी कष्ट करून दिवसभर रात्री झोपलेली असतात. म्हणून मी हळूच बाहेर येतो आणि कुठे नाही इथं गोठ्यात जाऊन झोपतो. नाही तर माळ्यावर जाऊन पडतो रानात. आणि पहाटे आपलं हळूच घरी येतो. ही झोपलेली असतात. कशाला उठवायचं म्हणून दरवाजाची कडे लावून परत घरात येऊन झोपतो. म्हणजे झोप मोड व्हायला नको म्हणून गुपचूप जातो गुपचूप येतोय. हा नाही तर परत ही शिव्या घालतात. म्हणतात असला जलम याला. दिवसा माणूस ह्यो कष्ट करतोय. रातचा येड्यावानी बोंबलं थिंडतोय. झोपा लागून देत नाही. दरवाजा वाजवतोय. भांडी आपटतोय. म्हणून मी आपलं कोणाला पत्त्या नाही लागून देत. असं वय हा, नाही तर आता तुला मी सरळच केला होता. 1 मिनिट. हा म्हणजे हिला काय वाटत होतं. मला वाटलं तुम्ही ते आपलं दुसरंच काहीतरी. ए ए बाई अरे काय डोकं फिरलं काय तुझं. नाही म्हणजे रातचा उघडा माणूस मी ह्याच्यासाठी बाहेर जाईल. अरे काय तुला लाज आबरू काय हाड आहे का नाही ती पेला तुझ्या. आणि त्याच्यासाठी माणसं गोळा केली होय. अरे उद्या हे अख्ख्या गावात करते ना. आणि हे 50 रुपये दिलं कुणी तर अख्ख्या गावात वरडू वरडू सांगल. अरे पण तू उघडा बाहेर जातो रातच्या 12ला पहाटे येतो. वाटणारच ना संशय येणार का? वाटणारच. ए घरी भाकऱ्या तयार झाल्या. उठ जा 2 टाइमचं खाऊन घे आणि झोप गोदाड्यात. वहिनी जा त्यांना खाऊ घाला. जा. तुम्हाला खुराक भेटला की बसले डोकं खात. नाही, ते बस चहा आपला बोललाय आता तुम्ही मग हा, मी चहा- हे काय चहा काढलाय ना. नाही नको 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 चला चला. चला निघा. मी आपलं बघून येते काही काम आहे. हा, इथून. हा, इथं याडपट लागलं. या बायांची डोकी कुठे चालते ना काही सांगता येत नाही बाबा. आजपासून केसापासून पायाच्या नाकापर्यंत अंग गुंडाळून झोपणार. शिजून निघलो तरी चालेल पण बाहेर नाही.